दोन्ही ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावरून एका मंचावर आले असले तरी अद्याप युतीवरून मनामध्ये किंतु परंतु आहे का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। कारण काल मनसेचे नेते युतीबद्दल बोलताना काहीसे सावध होते, तर उद्धव ठाकरे गटाचे नेते युतीबद्दल प्रचंड आशादायी होते। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। बॉडी लँग्वेजवर चर्चा होईल म्हणून काल स्वतःच राज ठाकरेंनीच तो विषय छेडला। मात्र कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं युतीसाठी स्पष्टपणे हात पुढे केला, तर मनसेनं मात्र अद्यापही हात आखडता घेतल्याची चर्चा आहे। दोन्ही भावांची जेव्हा मंचावर एंट्री झाली तेव्हा दोघांच्या देहबोलीवरून ते स्पष्ट दिसत होतं। याशिवाय काल उद्धव ठाकरेंच्या नेत्यांच्या भूमिका या युतीसाठी सकारात्मक तर काही अपवाद वगळता राज ठाकरेंकडच्या नेत्यांची विधानं ही काहीशी सावध होती। मी तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे, मराठी माणसाच्या एकजुटीचा आहे। आपण राजकीय चष्म्यात याला बघू नये। आपला महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र येणार ना। आता बघूया, निवडणुकीला वेळ आहे, परंतु एक चांगली सुरुवात नक्की झालेली। आम्ही फक्त मराठीसाठी नाही तर बाकी सगळ्याच गोष्टीला आम्ही एकत्रच आहोत। कारण महाराष्ट्र, मुंबई, मराठी हा जो आहे हा सगळ्या बाजूनी व्यापलेला आहे। याविषयी राजकीय काही गोष्ट याच्यात बांधून लगेच पुढच्या काही युतीचे संकेत आहेत की काय असं बोलणं थोडंसं धारिष्ट्याचं ठरेल। सभागृहात बसलेला किंवा बाहेरचा किंवा महाराष्ट्रातला माणूस आज त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतो, ही भावना तमाम महाराष्ट्राची। जगातले कुठलेही दोन भाऊ जेव्हा तुम्हाला कुठेही दिसतात तेव्हा तो आनंद होतो, त्यामुळे त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेऊया। त्याला कुठलाही राजकीय अर्थ काढायचा प्रयत्न करू नका। हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत, आता राज ठाकरे बोलले, तुम्ही विधानसभेत असाल, रस्त्यावरती आम्ही आहोत, हे राजकीय स्टेटमेंट आहे। जेव्हा दोघांनी मंचावरून एकत्रित राहण्याबद्दलचे संकेत दिले तेव्हा कुटुंबियांच्या काय रिॲक्शन होत्या त्यावरही एक नजर टाका। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र, मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी सावध असणं पण गरजेचं आहे आणि सतर्क असणं पण तेवढंच गरजेचं आहे। पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील, काय काय गोष्टी होतील कल्पना नाही, परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा, अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतांनी दूर केला। आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। सोळा एप्रिलला सरकारनं 1ली ते 4थी पर्यंत हिंदी विषय सक्तीचा निर्णय केला। त्याच्या 3 दिवसानंतर राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली। याच मुलाखतीमध्ये महाराष्ट्राहून अहंकार मोठा नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्रित येण्याचे संकेत दिले। यानंतर एप्रिलच्या शेवटी दोन्ही भाऊ परदेशात सुट्टीवर गेले। जून सुरू झाल्यानंतर भाषा सक्तीचा मुद्दा तापला। मराठीवरून दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना जोर वाढला आणि त्यात अचानकपणे राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट झाली। मात्र ठाकरे गटानं या भेटीवर अनपेक्षितपणे टीका करणं टाळलं। दुसरीकडे मात्र मधले 3 दिवस मनसेच्या संदीप देशपांडेंचे सूर उद्धव ठाकरेंच्या विरोधात लागले। यानंतर मोर्चाच्या घोषणेनं विरोधी सूर मावळून दोन्हीकडचे नेते एकत्र आले। कालच्या मेळाव्यात दोन्ही बंधू एका मंचावर सुद्धा आले। मात्र राज ठाकरेंचं भाषण हातचं राखून झालं, त्यांची देहबोली सुद्धा अवघडलेली दिसली।
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.